नमस्कार रामराम मंडळी. आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी आलोय ओंकारेश्वरमधून उज्जैनला. आता आपण उज्जैनमध्ये आज आपण पाहणार आहोत. आपण ऑफलाईन भस्म आरती कशी बुकिंग करू शकता. इकडचं हरसिद्धी माता मंदिर, भारत माता मंदिर, इकडचं बडे गणेश मंदिर, बाबा काल भैरव मंदिर, इकडची कॉरिडोर, संध्याकाळची आरती, सर्व काही आपण पाहणार आहोत. हर महादेव. भेटूया. फायनली बसूया आपण बसच्या आतमध्ये. ही बस जाणार आहे उज्जैनला आणि 220 रुपये तिकीट बोलला आहे. सर्व काही इकडचं व्यवस्थित झालं आहे. हर हर महादेव. इकडे 3 दर्शन झाले, ओंकारेश्वर, महेश्वर महादेव आणि विश्वकाशीनाथ बाबांचे पण. आता जाऊया उज्जैनला 4थं दर्शनासाठी. चला, हर हर महादेव. भेटूया पुढे. सीटांचा लय प्रॉब्लेम आहे. अरे तर बसताच येत नाही माहिती का. थोडं पायवर खालती टाकताच येत नाही मला. तर हरकत नाही, सीटामध्ये बसलो. आता 220 रुपये द्यायचे. असं तसं आबड धबड बसलेलो आहे. चला मग. ओंकारेश्वर पासून उज्जैनचं जे अंतर आहे 140 किलोमीटर आहे. ते आपण 4 तासात पार केलं आहे मंडळी. आता निघूया पुढे. पुन्हा ऑटो ई रिक्षा घेतली जी आपल्याला उज्जैन स्टेशनवरती महाकालेश्वर मंदिराजवळ सोडणार आहे. आणि 20 रुपये बोलला एकाचे. 30 रुपये बोलला होता पण आपण 10 रुपये कमी केले, 20 रुपये घेतले. आणि हा तो ड्रायव्हर आता चालू आहे मंदिराकडे पोहोचून बघूया. तिकडे काय करतोय आता. मंदिराकडे पोहोचून आपण बघूया काय कसं. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. तर मंडळी, आपलं ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण झालं. तो व्लॉग देखील मी टाकला आहे. तो नसेल पाहिलात तर तो व्लॉग पाहून घ्या. आता आपण आलो आहोत उज्जैनमध्ये. आता आपण इकडे दर्शन करणार आहोत. जर आपण बाय बसने येतो म्हणजे ओंकारेश्वर उज्जैनला येतो तर आपल्याला हा कॉरिडोरचा बॅक साईडचा गेट आहे, तिकडे आपल्याला ऑटोला सोडतो. आणि इथून जी उज्जैनची कॉरिडोर आहे महाकल्लोक, ती आपल्याला पाहायला भेटते. इथूनच पुढे आपण पाहणार आहोत. इकडे थांबण्यापासून ते राहण्यापासून ते खूप साऱ्या गोष्टी जे तुम्हाला मला सांगायच्या आहेत. आणि व्हिडिओ थोडी मोठी असेल, विनंती एवढीच असेल, व्हिडिओ पूर्ण पाहत तर आपल्याला पूर्ण डिटेल कळेल. इकडचे सर्व मंदिरपासून ते भस्म आरती ऑफलाईन बुकिंगपासून आपल्याला सर्व सांगण्यात येणार आहे. तर आपल्याला यायचं इकडे. हा आहे गेट नंबर 1. इथे आपल्याला भस्म आरती, जे खूप सारे भक्त जे ऑनलाईन नाही काढू शकत किंवा ऑनलाईन भस्म आरती बुक करण्यासाठी 250 रुपये घेतले जातात, पण ते 15-15 दिवस आधीच बुक होऊन जातात. तर जर तुम्हाला ऑफलाईन बुकिंग करायची आहे भस्म आरतीची तर तुम्हाला गेट नंबर 1 नंबर जवळ यायचं आहे. आणि हे आहे भस्म आरती काउंटर. इकडे तुम्हाला निशुल्क म्हणजे तुमच्याकडून बिलकुल चार्जेस घेतले नाही जाणार, फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यासाठी फक्त तुमच्याकडे 1 ते 2 दिवस पाहिजे, कारण गर्दीचं प्रमाण भरपूर असतं. 1 दिवस तरी तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. सकाळी 8 वाजता ह्याची लाईन चालू होते आणि दिवसाचे फक्त 150 फॉर्म ऑफलाईन, 150 फॉर्म ऑनलाईन दिले जातात. तर इथून आपल्याला ते फॉर्म घेऊन आपल्याला फिल करून सेम डेला 12च्या आत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. हे काउंटर आहे मेन भस्म आरतीचं, ज्याच्यामध्ये आपण ऑफलाईन बुकिंग करू शकता भस्म आरती. तर त्याच्या थोडं आपण पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला इकडे पाहायला भेटते. जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, इकडे उज्जैनचा महाकालेश्वर खूप सारे शॉप आहेत, पण तुम्हाला हा काउंटरच्या समोरच एक शॉप भेटणार आहे. त्याच्याच पुढे जर भस्म आरती तुम्हाला ती पण अटेंड करता नाही तर ही अजून एक सेवा आहे ज्याला VR टेक्नॉलॉजी म्हटलं गेलं आहे. हे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. डोळ्याला आपल्याला लावून भस्म आरती पाहू शकता अगदी डोळ्याच्या समोर. तर त्याच्या थोडे पुढे आपल्याला गेल्याच्या नंतर हे आपल्याला पाहायला भेटतं भारत माता मंदिर. इकडे एक देवीची मूर्ती आहे आणि त्याच्याच खाली इकडे एक भारताचा नक्षा बनवला आहे, ज्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यांचं नावापासून कुठे कुठे ते प्रकट झालेत, तिकडचे स्टेटचं नाव लिहिलं गेलं आहे. आपलं भारत माता मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर त्याच्याच बाजूला असणार आहे उज्जैनचं महाकालेश्वर भक्त निवास. इकडे आपण बुकिंग करू शकता. राहण्याची उत्तम सोय दिली गेली आहे. त्याच्याच पुढे वाट जाते आपल्याला मंदिराकडे, जे बाबांचं मंदिर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. तर त्याच्या दर्शनासाठी आपल्याला तिथूनच पुढं मार्ग येतो, जिकडे तुम्हाला खूप सारे मार्केट आहे. तिथं प्रसाद, फूल, बेलपत्र खूप साऱ्या वस्तू घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला 2 वाट जाते. एक वाट स्टेशनकडून येते ती आणि एक वाट ही जाते सेम मंदिराकडे. तर हा मेन मुख्य द्वार आहे मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे बडे गणपती,
म्हणजे मोठा गणपती आहे त्यांचं मंदिर, त्याच्याच पुढे हरसिद्धी माताचं मंदिर, रामघाट हे आपल्याला आता पाहायला भेटणार आहे. तर आपण आता जाणार आहोत मंदिराकडे. हा मार्ग पुरा आपल्याला फॉलो करत यायचा आहे. कुठंही तुम्हाला खूप सारे जण मागे लागतील, इकडे जाऊ तिकडे जाऊ, अजिबात नका जाऊ. सरळ मार्ग पकडून, तो मार्ग पकडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात प्रथम लागतं श्री बडा गणेश मंदिर. हे मंदिर गणपती बाप्पाचं आहे. मंदिराच्या आतमध्ये गणपती बाप्पाची असणारी 18 फुटाची एवढी मोठी मूर्ती आहे. ती मूर्ती स्थापन केली, त्यांचं नाव आहे श्री पंडित नारायणजी व्यास स्थापक. ह्यांनी हे श्री बडा गणेश गणपती या मूर्तीची स्थापना केली होती. व त्याच्या अगोदरपासून आतमध्ये असलेलं एक शिवलिंग आहे, जिथं तुम्हाला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन होतात. खूप प्राचीन ते शिवलिंग आहे, ते देखील मंदिराच्या आत मी तुम्हाला दाखवतो. हे गणपती बाप्पाचे असणारे 18 फूट एवढी मोठी ही मोठी मूर्ती आहे. ह्या मूर्तीला बनवण्यासाठी 2.5 वर्ष गेले होते असं तिकडे नमूद करण्यात आलेलं आहे. व या मूर्तीमध्ये गेलेले पवित्र तीर्थजल ज्या ठिकाणून आणले होते ते देखील ह्या मूर्तीमध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका इकडचे जल या मूर्तीमध्ये सामील आहेत. तर आतमध्ये आपण गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिले पाहायला भेटतं जानकी माताची मूर्ती व कृष्ण भगवानची मूर्ती. व त्याच्याच पुढे आल्यास आपल्याला नवग्रह मंदिर हे लागतं. या नवग्रहाचे तुम्हाला दर्शन होतात. नवग्रह मंदिराचे दर्शन केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा आतमध्ये जायचं आहे. तिकडे सर्वात मोठं असणारे तुम्हाला पुन्हा एकदा नंदी भगवान दिसतील. नंदी भगवान उभे याच्यामध्ये दाखवले गेलेत, बसलेले नाही आहेत. त्याच्यासमोर असणारं गणेश बाप्पांची मूर्ती पुन्हा तरी यांची मूर्ती देखील इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि हे आहे ते शिवलिंग, ज्याच्यामध्ये साईडला 11 आणि मध्ये 12 ज्योतिर्लिंग करून स्थापन केलं. 90 वर्ष एवढं जुनं ही मूर्ती आहे असं इकडे नमूद केलं गेलं आहे. अतिशय प्राचीन ही मूर्ती स्थापना या मंदिराची आहे. त्याच्यात आणखीन थोडं पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं प्राचीन काळातली ही देवीची मूर्ती, जी खूप चमत्कार्याने दुर्गा माताची मूर्ती आहे. ती देखील मंदिराच्या आतमध्ये आपले दर्शन होतात. त्याच्यानंतर 100 वर्ष झालेली एक पंचमुखी हनुमान मूर्ती तुम्हाला पाहायला भेटते व पंचमुखी सिंदूरने भरलेली हनुमान देवांची मूर्ती देखील मंदिरात पाहायला भेटते. मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या बाजूनेच वाटे आपल्याला बाहेर येण्यासाठी इकडे आपल्याला स्वतःची जर आपण गाडी आणतो तर आपण पार्किंग ते करू शकता. आणि हे समोर असलेलं एक सर्वप्रथम धर्मशाळा, इकडे आपण राहू शकता. 500 पासून आपल्याला रेंज आहे. ही एक दुसरी धर्मशाळा. इकडे सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहण्याची सुविधा व खाण्याची सुविधा दिली जाते. आणि त्याच्याच बाजूला आपलं दुसरं मंदिर म्हणजे श्री माता हरसिद्धी देवीचं मंदिर. या मंदिराचे आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आतमध्ये जाऊन या मंदिराचा पण खूप मोठा इतिहास आहे. महान सम्राट विक्रमादित्य ही त्यांची तप्तभूमी आहे. एक सम्राट म्हणून त्यांनी 112 वर्ष इकडचं नेतृत्व पूर्ण केलं. माता हरसिद्धी देवी म्हणून ते त्यांचे पूजन करत होते. ते इकडं त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असे. तर सर्वात आधी जेव्हा तुम्ही मंदिराच्या आतमध्ये याल तेव्हा तुम्हाला सर्वात समोर दिसेल हे स्तंभ जे बनवले गेले आहेत. ह्याची उंची सुमारे 51 फूट एवढी आहे. दररोज रात्री इकडे 7 वाजता आरती होते. त्याच्यामध्ये आता हे जे भाऊवरती चढलेले आहेत हे त्याच्यामध्ये तेल टाकतात. दोघांच्यामध्ये संध्याकाळची आरती तेव्हा हे दिवे लावले जातात. मंदिर परिसरामध्ये जेव्हा आपण आतमध्ये जातो मंदिराच्या आतमध्ये तेव्हा माता हरसिद्धी मंदिराच्या ऐवजी इकडून अजून 3-4 खूप सारे मंदिर आहेत, जुनी प्राचीन मंदिर आहेत, त्याचं देखील दर्शन होतं. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. इकडे आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे आणखीन गेल्याच्या नंतर इकडे तुम्हाला महादेवांची पिंड दिसते. ते 1, 2, 3, 4 पिंड आहे, जे एकाच वडूचं झाड आहे त्याच्या खालती हे पिंड आहेत. ह्याचं देखील दर्शन आपण बेलपत्र दुर्वातेन वाहून आपण दर्शन करू शकता. हे आपलं मंदिर आहे माता हरसिद्धीचा. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, बाहेरून आपल्याला दर्शन घडवते. मंदिराची बॅकसाईड देखील मी आपल्याला दाखवेल. हे मंदिर त्रिशूल जे मागे बनवलेलं आहे हे आहे माता हरसिद्धीचं मंदिर. तिकडे आतमध्ये जाण्या अगोदर मी आपल्याला दाखवतो महादेवाचं आणखीन एक मंदिर आहे जे आतमध्येच आहे, पण एक प्राचीन आणि एक ऐतिहासिक हे मंदिर आहे. कोटेश्वर आवणी हे महादेवांचं मंदिर आहे. आपल्याला मंदिर जेव्हा आपण दर्शनासाठी जातो सर्वात प्रथम आपल्याला नंदीदेवांचे दर्शन होतात. त्याच्याच बाजूला अजून एक असणारे डाव्या साईडला एक महादेवाची पिंड आहे. हे देखील दर्शन इकडे जल अभिषेक आपण करू शकता बेलपत्र तेन वाहून. आणि त्याच्या समोर असलेला ही शिवलिंग आहे जी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिराच्या आतमध्ये विराजमान आहे. ह्याचे देखील दर्शन आपल्याला 2 साईडने होते. एक मंदिराच्या वरती म्हणजे मंदिराचा एक ग्लास लावली गेले तिथं देखील, आणि खालती देखील आपण मन भरून दर्शन घेऊ शकता. व ह्या ज्योतिर्लिंग प्रकटचा जर तुम्हाला इतिहास किंवा काय जाणून घ्यायचं आहे तर पुराणानुसार इथे ह्याच्यावरती माहिती लिहिली आहे. व्हिडिओ थांबून आपण स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ थांबून वाचवू शकता.
वाचू शकता. त्याच्याच पुढे आपण थोडं आल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांचं हे मंदिर दिसतं. श्री चिंताहरण गणेश. इकडं बाप्पांची खूप छान मूर्ती सजवलेली एक मूर्ती आहे. याचं देखील दर्शन आपण मन भरून घेऊ शकतो. आतमध्ये खूप सारे मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. ह्याचं दर्शन घेतल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक देवीचं मंदिर भेटतं. श्री महामाया अखंड ज्योत हे देवींचं मंदिर आहे. मंदिर खाली ह्या छोट्याशा गुफामधून आपल्या देवींचं दर्शन होतं. आत जाण्याची वाट नाही आहे. हे मंदिराचं तुम्ही इथून दोन्ही साईडने दर्शन घेऊ शकता. आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि त्याच्याच वरती अजून एक छोटा मंडप बनवलेला आहे. त्याच्या आतमध्ये देखील एक शिवलिंग आहे, एक पिंड आहे. त्याचं देखील आपलं दर्शन होतं. आता आपण जाऊया माता हरसिद्धीच्या देवीच्या दर्शनासाठी. हे मंदिराचे एकदम जवळून असणारे बॅक साईड. हे मंदिर 51 शक्तिपीठमधलं एक मंदिर आहे. माता सती त्यांच्या शरीराचा एक भाग या ठिकाणी पडला होता, त्यामुळे हे शक्तिपीठामधलं खूप मोठं मंदिर आहे. ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे, तो आपण इतर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आपण दर्शनासाठी आलो होतो, आपण दर्शन करून आता आपण जाऊया मेन मंदिराकडे, शिवलिंगकडे, महादेवांकडे. त्याच्याच अगोदर आपल्याला दर्शन आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीत, पण तर मोबाईल थांबवला होता. त्याच्यानंतर मी गेलो टीका लावायला. कपाळाला टीका लावला नव्हता. कपाळाला टीका लावून त्यांनी इकडची एक ऑटो केली होती, ज्याने माझ्याकडून 400 रुपये घेतले येऊन जाऊन आपले कालभैरव बाबांच्या मंदिरासाठी. जर आपण ग्रुपमध्ये असं तर बार्गेनिंग करून आणखीन कमी करू शकता. मी एकटा असल्यामुळे थोडे शेवटी त्यांनी 350 रुपये घेतले माझ्याकडून. त्यांनी मला सोडलं श्री कालभैरव मंदिराकडे. हे कालभैरव मंदिर देवांचं मंदिर आहे. शंकर भगवानचाच अवतार आहे. अत्यंत क्रोधित हा अवतार आहे. कालभैरव भगवान हे पूर्ण मंदिराचे रक्षण करतात. व इकडं प्रसाद म्हणून इकडे दारू चढवली जाते देवाला. काही जण चढवतात, काही जण नाही चढवत, काही जण त्याच्यातून प्रसादामधून त्यांना दिली जाते. हे आहे मंदिराचं अतिशय प्राचीन मंदिर. एकदम जुन्या काळातलं मंदिर वाटतं. मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला बाजूबाजूला धागे बांधलेले दिसते. हे आपले नवसाचे धागे असतात. कोणी इथं मन्नत मागतं, कोणी नवस करतात. मंदिराच्या आत आल्याच्यानंतर आपल्याला इथं दिव्याचा जो स्तंभ आहे तो एक बारका स्तंभ दिसतो. त्याच्यामध्ये इथं देखील रात्री दिवे लावले जातात. एकदम मंदिराच्या जवळ आल्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल जे मंदिर जुनं आहे त्याचे स्तंभ दिसतात बारीक बारीक. त्याच्यावरती आता हे मंदिराच्या काळानुसार मंदिर बनवलं गेलं आहे आणि त्याच्यासमोर आपले दर्शन होतात बाबा कालभैरवचे. आज जाता येत नाही, हे त्यांचे वाहन आहे बाबा कालभैरवांचे. आपल्याला मंदिराच्या आत जात नाही, तिथूनच पंडित बसलेले असतात. आपला प्रसाद त्यांना द्यायचा असतो. तिथून ते प्रसाद घेतात. आपण दर्शन घ्या बाबा कालभैरवांचे. सर्वांना सुख समृद्धी देव हीच प्रार्थना महादेवाचरणी. इथून मंदिराचं दर्शन घेतल्याच्यानंतर आपण थोडंसंच पुन्हा बाहेर आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला दत्तात्रेय मंदिर, दत्तदेवांचं मंदिर दिसतं. याचे देखील दर्शन घेऊ शकता. खूप मस्त दर्शन होईल आपल्याला. इकडे देखील आरतीची तयारी चालू होती. चला मंडळी, मी पण निघतो आता मंदिराकडे, कारण मला तिकडची संध्याकाळची आरती घ्यायची आहे. भेटतो तिकडे. संध्याकाळचे वाजले 6 आणि फायनली कपाळाला टिळा आणि हातामध्ये प्रसाद घेऊन मी चाललोय मंदिराला दर्शनासाठी. चला तर मग करूया दर्शन भोले बाबांचं. तर मंडळी, सर्व दर्शन झाल्याच्या नंतर मी प्रवेश केला आहे मुख्य द्वारामध्ये. त्याच्याच अगोदर जर आपल्याला शूज चप्पल आपली ठेवायची, तर इकडे देखील काउंटर बनवलेत. एक कॉईन देखील सिस्टम चालते, ते द्यायचं आणि परत घेताना तो कॉईन देऊन आपल्याला आपले शूज चप्पल रिटर्न घ्यायचे. तर मंडळी, हा मार्ग आहे. हा जो मार्ग जातो सरळ, हा जातो महादेवांच्या दर्शनासाठी आणि बाजूचा जो मार्ग आहे तो जातो महाकाल लोक, जी कॉरिडॉर बनवली आहे तिच्या दर्शनासाठी. तर आपण जे महाकाल लोकचं कॉरिडॉरचं दर्शन आहे ते आपण आपलं आत्ता दर्शन झाल्याच्या नंतर घेऊया. आता होणारे आरती सुरू. आपल्याला बघूया आरती मिळते का. 7 वाजता बरोबर आरती चालू होते. चला जाऊया फटाफट. आपल्याला आरती घ्यायची व आरती तुम्हाला पण दाखवायची. हर हर महादेव. दर्शनासाठी निघलो आहे आतमध्ये आणि आरतीचा टाइम देखील होत आहे. 7 वाजता आरती होणार आहे. बघूया, नशीब असेल तर आपण आरती अटेंड करूया. तर अशा काय प्रकारे आता आपण रांगेत लागत आहोत. मंडळी, पहिला गेट आज जाण्यासाठी. जय श्री महाकाल, जय जय श्री महाकाल. जाऊया आता आतमध्ये आपण. शिवाय नमः शिवाय, नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. जय.
फायनली मंदिराजवळ पोहोचलो. ओम नमः शिवाय. खूप कंस्ट्रक्शन चालू आहे, खूप मंदिराचं काम चालू आहे. बरोबर 7 वाजता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आणि स्वतःच्या डोळ्याने महादेवाची आरती मी पाहिली, महादेवाचं दर्शन घेतलं. मंडळी आपण देखील दर्शन घ्या. महादेवाच्या दरबारामध्ये मी एकच मागणं मागितलं, जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांना लवकर संधी दे इकडे येण्याची आणि त्यांना सुख समृद्धी यश प्राप्त होऊन दे. तर मंडळी हा आहे मंदिराचा आउटसाईड, जिथून आपण निघणार दर्शन घेतल्याच्या नंतर. आपण त्या साईडला होतो, तिथून रिंग येते जिथून आपल्याला बाहेर जायचं आहे आणि हा मार्गून आता आपण जाऊ मंदिराच्या वर. झालं त्यासोबत आरती देखील भेटली, एकदम छान वाटतंय. हर हर महादेव. आपलं दर्शन झाल्याच्या नंतर मंडळी आपण येतो मंदिराच्या वरती. मंदिर जो ॲक्च्युअल मंदिर आहे, शिवलिंग आहे ती खालती आहे. मंदिराच्या वरती आल्याच्या नंतर जिथं मेन लिहिलं गेले महाकालेश्वर, तो स्तंभ, ते मंदिर वरती आहे. याच्या देखील आतमध्ये एक शिवलिंग आहे, त्याचे देखील दर्शन होतात. पण आतमध्ये फोन अलाउड नाही, तिकडे एक सिक्युरिटी उभा असतो, तो आपला मोबाईल घेतो. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्या आतमधले खूप सारे मंदिर, जिकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, महादेवांचं आणखीन एक मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हनुमान देवांचं मंदिर आहे, महालक्ष्मी नरसिंह देवीचं मंदिर आहे, प्राचीन विष्णुदेवांचं मंदिर आहे. म्हणजे खूप सारे मंदिर आहेत. आता आपण ते मंदिर बघावं. मी तुम्हाला भेटेल डायरेक्ट शेवटी एंडला. महाकालेश्वर आपल्याला लोक कॉरिडॉर बघायचं आहे तिकडे. आता आपण मंदिर पाहिल्याच्या नंतर आपण भेटूया तिकडे. हर हर महादेव. तर मंडळी अशा प्रकारे आपले महाकालेश्वर, देवांचे देव महादेव, तिसरे ज्योतिर्लिंग आपले दर्शन झाले आहेत व्यवस्थित. आणि मंदिराच्या आतमधले, मंदिराच्या परिसरामधले जेवढे पण मंदिर होते मी आपल्याला दाखवले आहेत. आता आपण बघणार आहोत महाकाल कॉरिडॉर. हा गेट आहे आउटचा. एकदा तुम्ही बाहेर गेलात तर पुन्हा आतमध्ये तुम्हाला येऊन देणार नाही. चला तर मंडळी आता पाहूया आपण महाकाल लोक.
तर मंडळी हे आहे मुख्य प्रवेशद्वार, जिथे मगाशी मी दर्शनासाठी गेलो होतो आणि इथून आपल्याला जावं लागेल दर्शनासाठी. हर हर महादेव. मंडळी हे आहे खंडोबा देवाचं स्मारक, शंभूचा अवतार खंडेराया. भाऊने आता स्वतःचे चप्पल काढलेत अक्षरशः. तो एवढा हे झालं त्याच्यामध्ये, त्याला आरती स्वतः दिसते, तो पाया देखील पडतोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुम्ही किती भारी एक्सपिरियन्स करू शकता, किती भारी अनुभव घेऊ शकता याच्याद्वारे. ज्यांना भस्म आरती एकदम जवळून पाहायचे VR द्वारे असं काही आपण बघू शकता. हा भाऊ किती म्हणजे उत्साहित झाला आहे. 200 ते 250 रुपयाचं एक तिकीट आहे. इथून तुम्ही तिकीट यांचे घेऊ शकता. त्यानंतर इथं भरपूर गर्दी आहे. असे बघण्यासाठी 3-4 काउंटर आहेत आणि इथे समोरच तुम्हाला जवळच एकदम स्ट्रेट तिथून उतरून ऑटोमधून, आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास चालू झाला होता इथून ह्या साईडला. आता इकडचा सगळा प्रवास करून पुन्हा इकडे, आणि बाकीचं तुम्हाला दाखवण्याचा जो प्रयत्न असेल तो पुढं असेल. मी खूप शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल, कारण व्हिडिओ खूप मोठी होईल. ज्यावेळेस तुम्ही इकडे याल त्यावेळेस तुम्ही फक्त बघत राहाल. 2 दिवस काढून या स्वतःसाठी. खूप छान, खूप लई मोठं आहे, लई मोठं आहे मंडळी. मंडळी नजर जाईल तिथपर्यंत रे. नमस्कार मंडळी. तर मंडळी मी उज्जैनचा व्लॉग इकडे समाप्त करत आहे. माझं दर्शन 2 दिवसाचं होतं. मी पहिले निघालो घरून, मग गेलो इंदोरला, इंदोरवरून गेलो ओंकारेश्वर, ओंकारेश्वरून ममलेश्वर महादेव, मग काशी विश्वनाथचं तिकडे एक मंदिर येते, मग त्याच्यानंतर मी आलो उज्जैनला. तर उज्जैनचं पण देखील माझं दर्शन व्यवस्थित झालं. माझी स्टोरेज दोन्ही फोनची फुल झाली, त्याच्यामुळे कुठेतरी कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक पडेल, त्यासाठी क्षमा असावी. तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर एवढे व्हिडिओ रेकॉर्ड झाले त्याच्यामुळे दोन्ही मोबाईलची स्टोरेज माझी फुल झाली. तर हा होता महादेव उज्जैन कॉरिडॉर. इकडे देखील खूप काही आहे, मी तुम्हाला होईल तेवढं दाखवले. बाकीचं जे माझ्या मागचं बघताय तुम्ही, हे अपुरं राहिलं दाखवण्याचं, पण तुम्ही याल तर ते बघून घ्या. खूप छान आहे. तुम्हाला सगळ्या माहिती दिल्या A to Z. विनंती एवढीच असेल, प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. मराठी माणूस आहे, पुढे गेलाच पाहिजे. आपल्या भाषेमध्ये मी आपले ब्लॉग बनवतो. आपल्या भाषेचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे. तर चला मंडळी, आपली परवानगी घेतो. ट्रेन आहे, ट्रेनने आता जाईल घरी.